गुरुपौर्णिमेनिमित्त नाशिक महानगरपालिका पर्यावरण विभागातर्फे पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेविषयी जनजागृतीसाठी माझी वसुंधरा 6.0 व केंद्र शासनाच्या सफाई अपनाव बीमारी भगाओ 2025 या उपक्रमांतर्गत भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। या उपक्रमाची सुरुवात राजीव गांधी भवन येथून उपायुक्त नितीन नेर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली। सायकल रॅलीद्वारे पर्यावरण संदेश देत काळाराम मंदिर परिसरात सायकलिस्ट फाउंडेशन मनपा शाळा क्रमांक 10 पीव्हीजी महाराष्ट्र विद्यालय क्वालिटी सिटी नाशिक गेटवे ताज ग्रुप यांच्या सहकार्याने स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची कार्यवाही पार पडली आहे। स्वच्छता उपक्रमात सुमारे 150 ते 200 विद्यार्थी व नागरिकांनी सहभाग घेतलाय। मंदिर परिसरात कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक निर्मूलन आणि पर्यावरण जनजागृतीचे संदेश दिले गेले। यावेळी महंत कुंभमेळा प्रवक्ते श्री भक्ती चरणदास महाराज यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक स्वच्छ व प्लास्टिक मुक्त ठेवण्याचा संकल्प विद्यार्थ्यांना पटवून दिलाय। अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वच्छतेची सवय बालवयात रुजवावी, तसेच गणपती उत्सवात शाडू मातीच्या मूर्तींचा वापर करावा, कृत्रिम तलावातच विसर्जन करावे, कचऱ्याचे योग्य विलगीकरण करून खंडकाळी द्यावे असे स्पष्ट संदेश दिले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी काळाराम मंदिरचे विश्वस्त मंदार जानोरकर, शुभम मुठाळ, मयूर कलाल यांचे विशेष सहकार्य लाभले। याशिवाय क्लिनी टोलच्या प्रिया दिगरसे व नितेश नारायणी, क्वालिटी सिटी व गेटवे ताज ग्रुपचे प्रतिनिधी, मनपाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, राहुल बोबे, प्रल्हाद हंकारे तसेच अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। कार्यक्रमाची सांगता गेटवे ताज ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना श्रम परिहार देऊन करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।